भारताची न्याय व्यवस्था झोपलेली आहे. या न्याय व्यवस्थेला रस्त्यावर फिरणारी कुत्रे दिसतात. भटक्या कुत्र्यांसाठी हे कडक पावलं उचलतात, पण माणूसरूपी कुत्र्यांसाठी यांच्याकडे काहीच नाहीये. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. श्रीकृष्णाने महाभारत घडवलं. धर्माची स्थापना करण्यासाठी त्या प्रत्येक राक्षसाचा वध केला. आज श्रीकृष्णाची खरी गरज आहे. हरियाणाच्या भिवानीमध्ये मनीषा नामक पोरीसोबत दुष्कर्म केल्या गेलं. स्कूल टीचर होती, 19 वर्षाचं लेकरू. नोचून खाल्लं आधी, नंतर गळा रेतला आणि त्यानंतर तोंडावरती ऍसिड ओतलं. पोलिसांकडे गेल्यावर पोलीस म्हटले, येईल तुमची पोरगी, काय होतं एवढ्या लवकर काय शोध करायचा. शोध घेतला ती गेल्यावरच. आता केस चालेल खूप वर्ष, पण तिला खरंच न्याय भेटेल का? कारण की ही न्याय व्यवस्था झोपली आहे. अरे माझी या न्याय व्यवस्थेला एक विनंती आहे. हे जे समाजामध्ये वावरणारी राक्षस आहेत ना, हे बलात्कारी आहेत ना, याच्यातले 4-2 ना तुम्ही लटकवा, भर चौकात लटकवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचे हात आणि पाय कलम केले होते. अन्याय केला म्हणून, अत्याचार केला म्हणून तशी एखाद्याला शिक्षा द्या. या भिकार चोटांची हिंमत पण होणार नाही लेकी बाळीवर हात टाकायची. आज वस्तुस्थिती आहे हो. न्याय व्यवस्थेला भटके कुत्रे दिसतात, पण समाजामध्ये वावरणारे, लेकी बाळींवर खराब नजरेने बघणारे भिकारचोट राक्षस दिसत नाहीत. या कुत्र्यांना ठेचून काढावं लागेल. आज पूर्ण इंस्टाग्रामच नाही, पूर्ण सोशल मीडिया पेटून उठलाय न्याय मिळवण्यासाठी. आपण 8 दिवस आवाज उठवणार, कॅन्डल लावणार, दिवा लावणार, पण न्याय व्यवस्था न्याय देण्यासाठी 10-5 वर्ष घालवणार आणि शेवटी ते प्रकरण थंड होणार आणि अडगळीत पडणार. आज भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शासन झालं पाहिजे. बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये यांना डायरेक्ट लटकवलं पाहिजे. महिनाभर बी वाट नाही पाहिली पाहिजे. आणि ही वस्तुस्थिती आज गरज आहे. श्रीकृष्णाने महाभारत घडवलं होतं. आज त्या श्रीकृष्णाची गरज आहे आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये. तेव्हाच आपल्या लेकी बाळी सुरक्षित राहणार आहेत. मनीषाच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन आहे. आपण सगळे मिळून मनीषाला न्याय देण्यासाठी लढूया. तेव्हाच कुठेतरी बदल होईल.